वसतिगृह 500 रंबाजीनगर येथील कार्तिक मेश्राम नावाचा विद्यार्थी किटाकापरा येथील डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला। तो दहेगाव तालुका राडेगाव येथील रहिवासी होता। आज हा विद्यार्थी इथे मृत्युमुखी पडला। कशामुळे हा मृत्युमुखी पडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे। येथील जे आदिवासी विकास विभागामार्फत हे वसतिगृह चालवल्या जातात, या वसतिगृहामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे। हे वसतिगृह किमान 15 वर्षापासूनचं वसतिगृह आहे। आम्ही वारंवार आदिवासी विकास विभागाला निवेदनं, मोर्चे, आंदोलन करून वसतिगृह बांधा आणि व्यवस्थित वसतिगृहाला कंपाऊंड करा, तिथे सिक्युरिटी ठेवा आणि येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद करा, या संदर्भातलं निवेदन आम्ही वारंवार मोर्चे आंदोलन करून शासनाला दिलंय। परंतु इथलं शासन अतिशय रद्दड झालेलं आहे। हे सर्व व्यवस्था न करता इथल्या शासनानं डीबीटी नावाचा प्रकार आणला आणि डीबीटीच्या नावानं विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाते। त्याच्यामुळे विद्यार्थी वसतिगृहात राहतात की नाही, विद्यार्थी बाहेर रूम करून राहतात, काही विद्यार्थी 3-3 महिन्याला पैसे उचलतात आणि ते गावकडे राहतात। त्याच्यामुळे याच्यावर नियंत्रण नाही। विद्यार्थी गेला काय, राहिला काय, याच्यावर कुठल्याही पद्धतीचं वार्डनचं, प्रकल्प अधिकाऱ्याचं, अपर आयुक्ताचं, प्रधान सचिवांचं आणि आदिवासी विकास मंत्र्याचं याच्याकडे कुठलंही लक्ष नाही। उलट बेवारस वसतिगृह सोडून दिले। त्याच्यामुळे वारंवार आदिवासी मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, आश्रमशाळा इथे वारंवार हे प्रकार घडत आहे। आज आपल्या या जिल्ह्यामध्ये एका वर्षातनी 4-5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, परंतु कोणावरही कठोर कारवाई झाली नाही। परंतु तुम्हाला सांगतोय, यानंतर आम्ही खपवून घेणार नाही। यानंतर आम्ही सर्व आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी आणि गृहपाल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही 302 दाखल करणार आहोत, FIR देणार आहोत आणि यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि या सर्वांना जर तात्काळ अटक झाली नाही तर महाराष्ट्रभर सर्व वसतिगृह बंद करून आम्ही सर्व महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार आहोत। म्हणून तात्काळ या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मंत्र्यापासून तर प्रकल्प अधिकारी, ATC, PO आणि DC या सर्वांवर 302 दाखल करून तात्काळ यांना अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करून। मी डॉक्टर अरविंद चंद्रभान कुडमेते, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य।